नमस्कार, मी राजेंद्र गुराव आणि आपण पाहतात आपले आवडते यूट्यूब चॅनल गुराव की. मित्रांनो, मनसेची स्थापना झाल्यानंतर पहिली जाहीर सभा राज ठाकरे साहेबांनी शिवतीर्थावरती घेतली होती आणि या जाहीर सभेमध्ये त्यांनी एक वक्तव्य केलं होतं की मी महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्र माझा. जमलेल्या माझ्या सर्व बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, हे चायनीज फटाके आहेत ना, ते चायनीज लोकांसारखे थांबतच नाही. आता विजवा ते या शिवाजी पार्क मैदानात किंवा शिवतीर्थावरती म्हणा, त्याला ते विजवा रे. मी एवढासा असल्यापासून मी माननीय बाळासाहेबांबरोबर इकडे आलो, प्रत्येक सभांना बसलो. पण भविष्यात मी कधी स्वतःचा राजकीय पक्ष काढीन आणि या शिवतीर्थावरती मला कधीतरी भाषणाची वेळ येईल याचा विचारच कधी केला नव्हता. ती वेळ का आली, कशामुळे आली, त्याला सगळ्यांनाच माहिती. 1966 साली माझ्या काकांनी म्हणजे माननीय बाळासाहेबांनी शिवसेना पक्षाची स्थापना या शिवतीर्थावरती इथे केली. त्यावेळेला माझे आजोबा देखील इथे हजर होते. फरक कसा पडला तो फक्त बघा की त्यावेळेला माझे आजोबा जेव्हा इथे होते बरोबर, त्यावेळेला माझे आजोबा असं म्हणाले होते की हा बाळ या क्षणाला मी महाराष्ट्राला अर्पण करत आहे. आज फक्त मी इथे उभा असताना माझ्या मागे फक्त बोलायला कोणी नाहीये. त्याच्यामुळे मी स्वतःच सांगतो की मी आज या क्षणाला महाराष्ट्राला स्वतःला अर्पण करत आहे. आज आपण ज्या ताकदीने इथे शिवतीर्थावरती जमलात, आपण सगळेजण आलात, आपलं हे प्रेम, आपला हा पाठिंबा याला आयुष्यात भविष्यात मी जरा देखील तडा जाऊ देणार नाही, एवढं आपण सगळ्यांनी लक्षात ठेवावं. हे सगळं उभं करताना खूप लोक बरोबर होते, खूप जण बरोबर आहेत. नुसते व्यासपीठावरती आहेत तेवढेच नाहीत, असंख्य आजूबाजूला उभे आहेत. त्या सगळ्यांची मेहनत, तुमच्यामध्ये बसलेल्या अनेकांची मेहनत, तुमचं प्रेम याच्यामुळे हे सगळं शक्य होऊ शकलं. म्हणून मी हिंमत करू शकलो की नवा पक्ष काढायची. नाही तर काय बाकीच्यांचं जाऊन बसलो असतो. पण ते डोक्यात माझ्या कधी येणार नाही, कारण माझ्यावरती त्या प्रकारचे संस्कारच नाहीत. आमच्या आजोबा नेहमी सांगायचे की एखाद्याला आपटायचं असेल ना तर पहिल्यांदा उचलावा लागतो. त्याच्यामध्ये तिकडे गेले तर आता उचललंय. ही परिस्थिती माझी करून घेणार नाही. भाषणाची सगळ्या गोष्टींची सुरुवात करायच्या अगोदर एक गोष्ट सांगतो. धोरण म्हणून पक्षाचं धोरण की याच्या पुढे माझ्या सकट पक्षातल्या कुठच्याही पदाधिकाऱ्याने कुठच्याही माणसाला पाया पडायचं नाही. जेव्हा कधी समोर याल त्यावेळेला नमस्कार करायचा, फार फार तो शेक हँड. पण शेक हँड करून माझ्या हाताचा काय दौऱ्यामध्ये झालं माझं मला माहिती, त्याच्यामुळे नमस्कार बरा असतो. काही काय अर्थ नाही त्याला. काय कोणी लोटांगडे घालते,
कोणी काही करतं. बरं मी बघा एकाशी कोणाशी बोलत होतो. मी म्हटलं की मी आज जाहीर करणार आहे, म्हटलं पाया पडू द्यायचं नाही. एवढं ते कर्माला बोलला साहेब करतो झाला आणि पाया पडला. तो माणूसच बघत बसला माझ्याकडे. आणि इतकं ते विचित्र काहीतरी आतमध्ये शिरलेलं आहे. कोणाच्या पाया पडतोय आपण, 10 पाया पडतोय. मला कुसुमाग्रजांचा एकदा सत्कार होता. मी त्या ठिकाणी काही नव्हतं, मी वाचलं होतं. आणि पु ल देशपांडे एकदा त्यावेळेला अध्यक्षस्थानी होते. आणि मुलांचं काहीतरी नाव उच्चारलं भाषणासाठी म्हणून मुलं गेले भाषणाला. माईक समोर उभे राहिले, परत आले. तात्यासाहेबांच्या कुसुमाग्रजांच्या पाया पडले आणि परत गेले. आणि परत गेल्यानंतरचं पहिलं वाक्य त्यांचं असं होतं की या जगामध्ये खूप कमी पाय उरले ज्यांच्या पाया पडावं असं वाटतं, बाकीचं सगळं असंच आहे. आणि त्या राजकारणामध्ये तर काय कोणी काही करत असतं, बरं कोण कुठे उभा आहे, उभा असताना कुठे हात लावतो हेही कळत नाही. कशाच्या पाया पडतोय? बरं पाया पडताना वागावं लागतं, उभ्या उभ्या पाया. माझ्या घरी एकदा असा प्रकार झाला. आमचा जेम्स, माझा तो कुत्रा आहे, तो खिडकीत बाहेर बघत होता. खिडकीत बाहेर बघता बघता मी त्यांच्याशी 8-10 जण आले होते, त्यांच्याशी बोललो, नमस्कार वगैरे केला. म्हटलं तर नीट निघा, म्हटलं जाताना ते कुत्रे बघत म्हटलं पाय द्याल. हो, आमच्या जेम्सच्या पाया पडले. म्हटलं काय करता काय? नाही मला म्हटलं यांच्या पाय पडायचं. काही मागचा पुढचा विचार नाही. म्हणून मी हे पक्षाचं धोरण म्हणून ठरवलं की आजपासून या क्षणापासून कोणी एकमेकांच्या पाया पडायचं नाही. बाकी बोलण्यासारखे मुद्दे खूप आहेत. हात झेंडा का घेतला, हेच नाव का घेतलं? पहिलं होतं की बाबा हा पहिला पक्ष स्थापन करणारच की नाही. हा परत आहे. पक्ष स्थापन करण्याच्या थट्टा आहे का? सोपी गोष्ट आहे का? त्याला पैसे लागतात, माणसं लागतात, सकाळी लवकर उठावं लागतं. म्हणून मी नवीन एक गटार घेतले, अलार्म क्लॉक. सकाळी 6 वाजता गजर वाजतो. असा सकाळी गजर वाजतो त्याचा. 6 वाजता उठतो, रात्री शुद्धीत बोलतो. सगळी सुरुवात केली. बाकीच्याला चिंतन कर, मी काही बोलतच नाही. कोणी येतं गालगुच्छ घेतंय, कोणी येतं चापटी घेतं, कुरवाळीत काय चाललंय माझं मलाच कळत नव्हतं. तरी कोणाबद्दल काही बोललो का, काय केलं का, काय केलं? मी आपल्या महाराष्ट्रात फिरतोय. पण हे सगळं करताना एक विचार करत होतो की नक्की कशासाठी पक्ष स्थापन करतोय तो का? मी काय असं वेगळं देणार आहे, मी असं काय वेगळं करणार आहे? आज एवढ्या अपेक्षेने सगळेजण तुम्ही आला त्याच्यावरती पण असतात. ठीक आहे, बघायची गर्दी, उत्सुकते पुढे लोक येतात, पहिल्या गर्दीला जमतात, नंतर बघू तर हे टिकवतात का? एक गोष्ट सांगतो, ते नंतर बघू का ते वगैरे वगैरे माझ्याकडे नाही. ते असं बोलत फक्त तुम्ही राहणार आहात आणि मी महाराष्ट्र पारक्रांत करून तुम्हाला सगळ्यांना दाखवेन. येणं वाटलो अशा प्रकारचं पाऊल उचलताना मी 10-100 वेळा विचार केला नसेल, 1000 वेळा विचार केला नसेल की मी कोणतं पाऊल उचलतोय. झेंड्यामधले रंग. आता हिंदुत्वाचं काय होणार? काय धर्मांतर केलं काय? कशासाठी चिंता पडली आहे? मगाशी शिशिर शिंदेने सांगितलं निळा म्हणजे काय, भगवा म्हणजे काय, हिरवा म्हणजे काय. त्याचा खरा अर्थ तो असेल, पण आपल्या देशामध्ये लागलेला खरा अर्थ हा भगवा म्हणजे हिंदूंचा, निळा म्हणजे दलितांचा आणि हिरवा म्हणजे मुसलमानांचा, हेच अर्थ लावून चाललेलं आहे सगळं. टाका जाऊन भांडण कशाला पण? जे खरं आहे ते खरं आहे. बोलायचं पण दाखवायचं नाही म्हणजे काय? ज्यांनी हा विचार आतापर्यंत मांडला सत्तेमध्ये आले तेवढा सेक्युलर झाले की नाही? सगळे बरोबर आहेत. बाहेर पडले की आम्ही आमची. मी पहिल्यांदाच ठरवलेलं आहे किंवा मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा. महाराष्ट्राच्या अस्मितेच्या आड येणाऱ्या कुठल्याही गोष्टीची तडजोड केली जाणार नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये. तो हिरवा घेतला, तो निळा घेतला, भगवाई आहे, मोठ्या प्रमाणावर आहे. काही चुकीच्या लोकांसाठी, काही धर्मांतर चुकीच्या लोकांसाठी म्हणून चांगले जे कोणी मुसलमान आहेत त्यांना तुम्ही नाकारणार आहात. अब्दुल कलामला तुम्ही नाकारणार आहात. इरफान पठाणला तुम्ही नाकारणार आहात. जे चांगले आहेत त्याबरोबर घेऊन जावंच तर लागेल. आणि मला हे असले ढोंग जमणार नाहीत. मी जेव्हा मागे
शिवसेना पक्षामध्ये असं जेव्हा प्रचाराला जात असेल व्यासपीठावरती येऊन मला सांगायचे उमेदवार किंवा तिकडची माणसं काय साहेब इथे मुसलमानाबद्दल काही बोलू नका आपल्या बरोबर आहे, साहेब इथे दलितांबद्दल काही बोलू नका ते आपल्या बरोबर आहे. अरे म्हटलं मी कधी बोलत नाही रे, कशासाठी हे ढोंग करायचं आपण? जर हिंदुत्व हे जर राष्ट्रीयत्व असेल तर मला राष्ट्रीयत्व जास्ती मानलं मान्य आहे, काय त्याच्यामध्ये चूक आहे माझी? मी लगेच आता सगळ्यांबरोबर जायला लागले. हे काँग्रेसची ढोंगीपण आहे ना, हे मला जमायचं नाही, बिलकुल करणार नाही. मुसलमानांना खुश करण्यासाठी म्हणून मशिदीचा आणि टोप्या घाला. होय, मिरजेमध्ये गेलो होतो, समोर आले सगळे, समोर आले, मला बोलले की नाही तुम्ही या दर्ग्याला भेट द्या. गेलो तिकडे, काय फरक पडला? पण त्या अख्ख्या दौऱ्यामध्ये फक्त एका ठिकाणी कुठेतरी गेलो मी, नांदेडला तिकडे तुमच्या शिखांचं जे धर्मस्थान आहे आपलं, तिथेही गेलो. माझे अनेक मुसलमान मित्र आहेत पहिल्यापासूनचे, एरवी कधी नाही मी त्यांच्याकडे जेवायला जातो, पण खास करून निवडणुकीच्या तोंडावरती इफ्तार पार्टीला जात नाही. हे पुन्हा आज मी ते सांगतो की हे सरी सगळं असलं तरी मी कोणाचंही लांगुल चालन करणार नाही, निवडणुकीच्या तोंडावरती कुठेही जाणार नाही, कुठच्याही टोप्या घालणार नाही. हे आज या क्षणाला मी आपल्या समोर जाहीर करतो. हे सगळे काँग्रेसची ढोंग सगळी. निवडणुका आल्या की मशिदीत जा, तिकडे इफ्तार पार्ट्या करा, टोप्या घाला, तेव्हा बाबासाहेब आठवणार ना. एरवी काही नाही, शाहू फुले आंबेडकर नावं घ्यायची आणि आपल्याला आवडे करायचं. सत्य म्हणून आपण कधी जाणून घेणार आहोत की नाही, नक्की काय परिस्थिती आज, कोणती परिस्थिती आहे, कुठची परिस्थिती आहे? ते महाराष्ट्र म्हणजे राज ठाकरे म्हणजे अगदी ज्वलंत आक्रमक नेता, पण हे नाव काहीतरी वेगळंच वाटतं ना. आता आक्रमक म्हणून मी काय माझ्या मुलांची नावं त्रिशूळ आणि ढाल किंवा तलवारी ठेवू का? की मी स्वतः आक्रमक आहे म्हणून मुलांची पण नावं तीच. आणि हल्ली जरा बदललेले वाटतात, हे हल्ली असतं. जरा थोडा चेंज झालाय ना त्यांच्यात. चेंज होतो, माणूस मोठा झाला की बदलतो. तुम्ही कोणाला विचारता का 1 वर्षाचे असताना आपण गाडीत मुदत होतात त्यावेळेला आपण अजूनही मुद्दत आहोत? माणूस मोठा होतो, माणूस बदलतो, माणूस विचाराने बदलतो. कुठच्याही गोष्टीला चांगला बदल हे प्रगतीचं लक्षण आहे. कुठच्या गोष्टी सोडायच्या आणि कुठच्या गोष्टी धरायच्या हा भाग नाहीये. निवडणुकांच्या तोंडावरती जी आपल्याला सुचते ती एरवी का नाही सुचत? मला पडलेला हा गेल्या कित्येक वर्षाचा प्रश्न आहे. आता त्याची मला काही मुस्लिम बांधव मला भेटायला आले होते, घरी आले होते. मी त्यांना स्पष्ट मला हवी ती माझी भूमिका त्यांच्या समोर मांडली. मी त्यांना म्हटलं हे जे मध्यंतरी झालं आता जगभर काय काय ठिकाणी झालं, मुसलमान समाज मोठ्या प्रमाणावरती बाहेर आला. कारण काय होतं? मोहम्मद पैगंबराचं व्यंगचित्र काढलं गेलं. आज आपल्याला इकडे गोष्ट सांगतो, कोणाचंही लांगुल चालन करण्यासाठी नाही, पण ज्या प्रकारे हे जे व्यंगचित्र काढलं गेलं, मी स्वतः एक व्यंगचित्रकार आहे. मला जर व्यंगचित्र काढायचं असेल ना तर मला पहिलं चित्र लागतं आणि मग मी त्याचं व्यंगचित्र काढू शकतो. मोहम्मद पैगंबराचं चित्रच नसेल तर व्यंगचित्र काढलं कसं? हे म्हटलं ही चुकीचीच गोष्ट आहे. अशा प्रकारे कोणी कोणाच्या धर्माचा अपमान करणं ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. पण मी त्यांना हेही आवर्जून सांगितलं की M.F. हुसेनने सरस्वती, लक्ष्मी आणि आमच्या भारत मातेचं नग्नचित्र काढलं आहे. त्यावेळेला असं बोलण्यासाठी तुम्ही देखील तितकंच रस्त्यावरती आलं पाहिजे, तरच हा एकोपा जोडू शकेल. एका बाजूने नाही होत, हे दोन्ही बाजूने झालं पाहिजे. तरी बांधवांच्या बाबतीत नेहमीच ते आपले ठरलेले टिपिकल नेते म्युझिक फुला फुलांचे शर्ट घालतात. दलित बांधव आहे तिकडेच आणि काहीतरी करत बसायच्या. करतात काय माणसं? ते प्रकाश आंबेडकर, ते रासुबाई, रामदास आठवले निवडणुका सोडल्या तर करतात काय? काय दलित बांधवांसाठी म्हणून एखादी काही संस्था स्थापन केली आहे किंवा त्यांना नोकऱ्या लागण्यासाठी म्हणून काही प्रयत्न होत आहेत, त्यांच्या शिक्षणाचे म्हणून काही करतायत काही नाही. निवडणुका आल्या की बाबासाहेब आंबेडकर की जय. आणि खोटी स्वप्न दाखवायची कसली? आरक्षणाची. कसलं आरक्षण? त्या देशामध्ये नोकऱ्या उपलब्ध नाही त्या देशामध्ये तुम्ही तिकडे खोटं बोलून सांगता ना, आरक्षणाच्या गोष्टी सांगता. नामांतराच्या नावाने तुम्ही त्यांची पाठी भरत होता. कसली नामांतर? मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
मंडळांचं नाव दिल्यावरती मराठवाड्याच्या विद्यापीठामधलं शिक्षण पद्धत बदलली, शैक्षणिक दर्जा वाढला? काही नाही. ब्रिटिश स्टेशनला शिवाजी महाराजांचं नाव दिलं म्हणून काही सुखसोयी वाढल्या त्या ब्रिटिश स्टेशनच्या? महापुरुषांच्या नावाने नुसते फक्त खेळ करत बसायचे, तुमच्या भावनेला हात घालायचा, तुमच्या पदरात काही पडून द्यायचं नाही. तुम्ही तसेच फक्त भावना भडकून द्यायच्या, नामांतर करायची, मोकळे. माझ्या पक्षाच्या धोरणामध्ये कोणत्याही प्रकारची नामांतर नसणार. हे सगळं झूट आहे. आज लोकांना पोटा पाण्याचा प्रश्न आहे, नोकऱ्यांचा प्रश्न आहे, विजेचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न, सगळेच प्रश्न आहेत. 46 वर्ष झाली महाराष्ट्र स्वतंत्र होऊन, स्वतंत्र म्हणजे संयुक्त महाराष्ट्र होऊन, आणि 58-59 वर्ष झाले हा देश स्वतंत्र होऊन अजूनही आपण फक्त 4 विषयांवरती निवडणुका लढवतोय. पाणी देऊ, वीज देऊ, रस्ते देऊ, नोकऱ्या देऊ. या 4 विषयांच्या पलीकडे आम्ही कधी गेलो नाही, कधी आम्ही त्याचा विचार केला नाही. दरवर्षी फक्त प्रत्येक उमेदवारांनी येऊन फक्त हेच सांगायचं की आम्ही तुम्हाला हेच देऊ आणि तेच देऊ. आज मी महाराष्ट्राचा दौरा करून आलो. प्रत्येक ठिकाणी जी लोक मला भेटले, उदास, भकास, रेताड, गाडीने स्वतःला कळायचं रेताड जमीन आणि मध्येच एक हिरवा पट्टा लागायचा. विचारलं की काय रे बाबा, एवढं इथे पाणी नाही, इथे हिरवा पट्टा नाही. साहेब, आमदार साहेबांची जमीन. आमदाराला बरं मिळालं पाणी, मंत्र्यांना बरी पाणी मिळतं. असो मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, सगळं भकास. कसली राजकारण करताय? महाराष्ट्रातले माझे इतर प्रांत मोठे होऊ नयेत, त्यांना पाणी मिळू नये, तिकडे त्यांना नोकऱ्या मिळू नये, शिक्षण मिळू नये, याच्यासाठी प्रयत्न करण्याची कोणती विकृती तरी कोणती आहे? कापसाचा प्रश्न आवासून बसलाय तिकडे, शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा प्रश्न आवासून बसलाय, पण काय ते ढिम्म. कोणाही मंत्र्याला काही पडलेलं नाही. विलासरावांना फक्त भांग पाडण्याच्या पलीकडे माहिती नाही. अगोदरचे जे होते सुशील कुमार शिंदे, त्यांना हसण्या पलीकडे माहिती नव्हतं. काही सांगा त्यांना की साहेब इथे 2 मुलींवरती बलात्कार झाला. बलात्कार का? तर हसताय काय तुम्ही? हसमुख आहे की हसमुख आहेत मला माहिती, पण कुठे हसायचं कुठे नाही हसायचं, इतकी भीषण परिस्थिती आहे. तिराची पुण्याच्या माझ्या सभेमध्ये मी सांगितलं, मी एका ठिकाणी गेलो, तिथे मला एक पत्रकार बांधव आले, मला त्यांनी सांगितलं की एका ज्या शेतकऱ्याने आत्महत्या केली, त्या शेतकऱ्यांनी जेव्हा आत्महत्या केली त्याचा मृतदेह त्याच्या घरी घेऊन चालले होते लोक. घरी घेऊन ज्यावेळेला गेले त्यावेळेला त्या शेतकऱ्याच्या पत्नीने सांगितलं की हा मृतदेह माझ्या घरात आणू नका. ते सगळे वेडे झाले. बोलले काय असं काय बोलताय? मृतदेह घरात नाही आणायचं, मग कुठे आणायचं? ते बोलले त्याचं काय करायचं बघा. पण त्यांचे अंतिम संस्कार करण्यासाठी देखील माझ्याकडे पैसे नाहीत. तुम्हाला त्याचं काय करायचं ते करा, पण माझ्या घरात आणू नका. कोणामुळे आली परिस्थिती? कशामुळे आली परिस्थिती? हा कोणता विकृतपणा की नद्यांना पाणी येते, कालव्याला पाणी येते, कालव्याचा दिणार असेल तर फक्त माझ्या मतदारसंघामध्ये आले पाहिजे. हा कोणती विकृती आहे? बाकीच्या समोर त्याला पाणी नाही मिळालं पाहिजे, तडफडून मेला तरी चालेल. याच्यासाठी म्हणून नवीन पिढ्या जन्माला येतात, या भिकार राजकारण्यांच्या खाली जाण्यासाठी म्हणून. माझ्या वडिलांच्या वयाच्या अनेक आया बहिणी बसलेले असतील, वडिलांच्या वयाचे लोक बसलेले असतील, माझ्या आईच्या वयाचे लोक समोर बसलेले असतील. काय स्वप्न पाहिली असतील त्यांनी? त्या ते स्वतंत्र होईल, स्वतंत्र झाल्यानंतर अशा अनेक गोष्टी घडतील. पण मुळात काय होते? या देशामध्ये फक्त माणसं जन्माला येतात, तरुण होतात, म्हातारी होतात आणि मरतात. मोजक्या लोकांना कामं मिळतात, मोजक्या लोकांना पाणी मिळतं. शिक्षणाची तेच आहे. शिक्षण क्षेत्रावरती कोणी बोलायला तयार नाही. कसलं शिक्षण देतो आपण? भविष्यामध्ये येणाऱ्या नोकऱ्या कोणत्या आहेत? त्या पद्धतीचं काही शिक्षण दिलं जातंय का? माझ्या एका मित्राने फार चांगलं सांगितलं. त्यांनी सांगितलं की म्हणे एखादा बाप तर त्याच्या मुलाला जर काही झालं बरं नसेल तर तो केमिस्टकडे जातो, वाटेल त्या किमतीला औषध घेतो. पण औषध घेतल्यानंतर पहिली हातात घेतल्यावरती पहिलं काय बघतो तर त्याची एक्सपायरी डेट काय. आपल्या मुलाला शिक्षण देताना लाखो रुपये खर्च करून ज्यावेळेला आई वडील शिक्षणासाठी म्हणून पाठवतात, ते शिक्षणाची एक्सपायरी डेट झाली आता, त्याचा कोणी विचारच नाही करायचा. बाहेर पडणारा हा फक्त बेरोजगारच होऊ शकतो, दुसरं तिसरं काही होऊ शकत नाही. त्याचं
ते जेवढे शिक्षण सम्राट म्हणून जेवढे ओळखले जातात ना, ते कारखानदार आहेत. ते फक्त बेरोजगारांची भोज बाहेर काढतात, दुसरं तिसरं काही करत नाही. कोणी या शिक्षण संस्थांकडे बघणार नाही. याचं कारण असं आहे, कारण हे काँग्रेसमधले असलेले जेवढे आहेत ना, त्यांच्या स्वतःच्या वैयक्तिक शैक्षणिक संस्था, वैद्यकीय कॉलेजेस, ज्यांची वैद्यकीय कॉलेजेस आहेत तिकडे 30-30 लाख आणि 40-40 लाख रुपये घेतात. आणि सरकारी वैद्यकीय शाळेत कॉलेजेसमध्ये तिथे कमी पैशामध्ये शिक्षण मिळतं, तेच मिळतं. मला कळत नाही की सरकारी वैद्यकीय कॉलेजमध्ये बाहेर पडणारा जो मुलगा असतो तो काही कंपाऊंडर नाही तो, आणि यांच्याकडचा डॉक्टर. या सगळ्या गोष्टींचे ह्यांना ताप विचारले पाहिजे. हे वैद्यकीय खासगी शिक्षण देणाऱ्या संस्था आहेत ना, ह्यांना पहिले हे जाब विचारणं गरजेचं आहे. ते मी विचारणार. ते घेतात कसे पैसे, पहिले मला हा प्रश्न आहे, विचारणार. सगळीकडनं नाटला गेलेला, सगळीकडनं पिळला गेलेला. तो या महाराष्ट्रामधला करदाता आहे, तो कोणत्या का कोणत्याही असेल ना, कुठच्या जाती धर्माचा आहे हा प्रश्न नाही. पण तो जेव्हा कर भरतो, आज मुंबई सारखा प्रश्न घ्या. हा मुंबईमध्ये तो करदाता आहे का महाराष्ट्रामधला बघायला गेलं तर करदाता जो आहे, काय मिळतं काय होतं? फिरायला चांगला रस्ता नाही, चालायला चांगले फुटपाथ नाही. मी इथे शिवाजी पार्क मैदानामध्ये बाग बांधली, लता दिदींच्या फंडामधनं बाग बांधली ती. तिला बाग बांधली मी, शनिवारी उद्घाटन झालं माननीय बाळासाहेबांच्या हस्ते आणि दिदींच्या हस्ते त्या बागेचं उद्घाटन झालं. शनिवारचा दिवस होता, रविवारी मी गेलो दुसऱ्या तिकडे बघायला, हळूच बघत होतो. हळूच बघताना माझ्या लक्षात आलं की त्याच्या ज्या 6 घसरगुंड्या आहेत, त्या 6 घसरगुंड्यांच्या पैकी 3 घसरगुंड्यांवरती 3 मोठ्या महिला त्या घसरगुंडीवर खाली येतात. खूप गर्दी होती. तो वॉचमन आपला तो धावत गेला, तिला थांबवलं, म्हटलं 1 मिनिट थांब, धावू नकोस. त्या खाली उतरल्या, पुन्हा गेल्या, पुन्हा वर चढल्या, पुन्हा घसरून खाली आल्या. मी सांगितलं त्यांना, म्हटलं काही रोकू नको, टोकू नकोस. आणि मी एवढ्यासाठीच सांगितलं की त्या ज्या काही असतील मला त्यांची वय नाही मला माहिती, पण त्यांच्या बालपणामध्ये या सगळ्या गोष्टी मिळाल्या नाही. तेव्हा बागेमध्ये गेल्या, तेव्हा त्यांचं बालपण त्यावेळेला बाहेर पडलं, म्हणून मी त्यांना रोखलं नाही. त्या स्वतःला आवडल्या नसतील की मी ज्यावेळेला लहान होते त्यावेळेला मला जर स्वतः ही गोष्ट मिळाली असती तर मला किती आनंद झाला असता. जर तेव्हा नाही मिळाली, एकदा जाऊन येते. 59 वर्षाच्या स्वातंत्र्यामध्ये तुम्ही एक बाग नाही देऊ शकलात. एक बाग. लोक काय मागतात, मैदानात त्या खेळायला बागा द्या. उद्या येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत, त्या निवडणुका जेव्हा होतील तेव्हा होतील. पण एक गोष्ट आज सांगून ठेवतो, आज ज्याची सुरुवात उद्यापासून होणार, मुंबई मधला कोणताही आरक्षित भूखंड कोणालाही विकू दिला जाणार नाही. तो बागेचा, शाळेचा अथवा कोणताही विकू दिला जाणार नाही, म्हणजे जाणार नाही. इथे मैदानात जेवढे बांबू घातलेत ना, बरोबर मिळतं तुम्हाला. हे मुंबईमध्ये रस्ते बनवणारे कॉन्ट्रॅक्टर्स 6 महिन्यात खड्डा पडतो. काल कोणीतरी आणून दिलं, 40 कोटी रुपये मुंबई महानगरपालिकेचं वर्षाचं खड्डे बुजवायचं बजेट आहे. लाजा वाटत नाही ना, इतका मोठा खड्डा खणाने घाला तिथे सगळ्यांना. जगाच्या पाठीवरती असं कोणाचं बजेट नसेल की याच्यामध्ये खड्डे बुजवायला 40 कोटी रुपये. हे जे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत ना, त्यांच्यावरती देखील याच्या पुढे लक्ष ठेवलं जाणार. हे रस्ता बांधल्यानंतर पुढची 10 वर्षात त्या रस्त्याला काही झालं, पुन्हा मैदानामध्ये बांबू आहेतच. खड्डा लावलेत. मुंबई महानगरपालिकेचं 12,000 कोटीचं बजेट हे या नालायकाच्या खिशात जाण्यासाठी पण ठेवायचं, आणि तुम्ही फक्त नुसतं असं खड्ड्यात पाय बुडवेला म्हणून घरी यायचं. अगं बाई माझं आज काय ग, कुठे खडलेला रस्ता असतो, कुठे खड्डा असतो, कुठे काय असतं. शाळेतल्या मुलांचा विचार नाही की तो क्रॉस कसा करेल. ट्रॅफिकची अवस्था बिकट, सगळीकडे भीषण परिस्थिती. कोकणामध्ये गेलो होतो, सिंधुदुर्ग जिल्ह्यात, आता नाही मागे निवडणुकांच्या अगोदर. खूप अनेक समाजातल्या प्रतिष्ठित लोकांना भेटलो. वेगवेगळ्या समाजाचे वेगवेगळे घटक होते.
मी त्यांना विचारलं, मी म्हटलं की इथे काय व्हावं असं वाटतं तुम्हाला इथे कोकणामध्ये? ते लोक होते मला बोलले की कारखाने यावेत. म्हटलं कसले कारखाने? ते कसले की असले मुलांना नोकऱ्या लागले पाहिजे. तर मी म्हटलं की इथे कारखाना कोण आणणार? म्हटलं रस्त्याने यायला म्हटलं 10 तास लागतात म्हटलं इथे, आणि कोण कुठचा कारखाना आणणार? पण म्हटलं इतकं निसर्ग सौंदर्य म्हटलं या कोकणाला मिळालेलं आहे. इथे आंबा आहे, इथे काजू आहे, इथे अनेक प्रकार गोष्टी आहेत. याच्यावरती काही करावं असं नाही वाटत किंवा यावं असं नाही काय वाटत? मला बोलले म्हणजे काय? तर मी म्हटलं उद्या इथे समजा 5 स्टार हॉटेल झाली, 7 स्टार हॉटेल झाली, म्हटलं मारा नाही टाकायची. इतका सुंदर म्हटलं हा समुद्र किनारा आहे. काही गोष्टी काही लोकेशन आपण बघितली तर ती कधी गोव्याला पण नाहीये, केरळला पण नाहीये, पण ती आमच्या कोकणामध्ये आहेत. ते म्हटलं असेल समजा उद्या उभा राहिला तर तुमचं काय म्हणणं आहे? ते बोलले नाही संस्कृतीवरती घालाय. म्हटलं कोणती संस्कृती, कसली संस्कृती? म्हटलं कशाबद्दल तुम्ही बोलताय? नाही नाही तुम्हाला माहिती फॉरेनर बायका कशा करतात. अरे म्हटलं तुला सांगा का फिरायला तसं? त्या फिरतील आणि जातील, पण त्या संपूर्ण कोकणाचा अर्थकारण कसं बदलेल? नाही नाही पण ते जाऊ दे, संस्कृतीवरती घालाय. म्हणून मी त्यांना नेहमी मी माझ्या अनेक भाषणांमध्ये मी हे सांगितलं करतो, आज मुद्दा म्हणून परत सांगतो. आणि म्हणून मी त्यांना एकदा मी मलेशियाचं एक उदाहरण दिलं की मी एकदा मलेशियामध्ये गेलो असताना कलालंपूर पासून ते एक झेंटिंग आयलंड नावाची एक जागा आहे. म्हणजे जवळ मुंबई आणि माथेरान जेवढं अंतर आहे तेवढंच अंतर. मी माझी पत्नी आमची मुलं आमच्या बरोबरचे काही सगळे लोक होते मित्रपरिवार. आम्ही गेलो तिकडे. गेल्यानंतर तिथे पाहिलं वरती जायला काही केबल कार होत्या. आम्ही वरती गेलो तिथे. माथेरान एवढं पण मोठं नाही, अगदी छोटंसं. 3 हॉटेल्स होती. मी आपला सोची मारतो नाही, मी कुठे गेलो की मी म्हटलं रे तिकडे विचारपूस केली, म्हटलं इथे ऑक्युपन्सी किती आहे, किती भरल्यात किती रूम्स हॉटेलच्या? तर त्यांनी मला सांगितलं नाही साहेब हे नाहीये, काय म्हणतो आपण त्याला, सीझन चालू नाही, पण 85% भरले. म्हटलं सीझन चालू नाही 85% भरले, म्हटलं येतात का लोक इथे? त्याला मी बघितलं तर साऊथ ईस्ट एशिया मधला सगळ्यात मोठा कॅसिनो तिकडे. कळलं? जुगार. माझी इथे पत्रकार बांधवांना विनंती आहे, मी जुगाराला प्रोत्साहन देत नाहीये. मी फक्त तिथे एक गोष्ट सांगतोय. रूम्स किती आहेत हॉटेलांना? तिकडच्या 3 हॉटेलांना 11,500 रूम्स आहेत. मी जेव्हा खाली गेलो तिकडे मी फिरलो, मला स्वतःला पत्ते पण भेटत येत नाही. तिकडे फिरून मी आम्ही तिकडे एका बार मध्ये गेलो. तिकडेच बार मध्ये कळलं असेल ना, त्या बार मध्ये तिकडे गेलो, बसलो आम्ही. समोर बघतो ते एवढी मोठी पाटी होती. त्या पाटीवर काय लिहिलं होतं? मुस्लिम्स आर नॉट अलाउड. मी पहिला प्रश्न केला, म्हटलं हा मुसलमानांचा देश आणि तिकडे म्हटलं अशा प्रकारच्या पाट्या. पण त्यांनी मला समजून सांगितलं, बोलले की धर्मामध्ये चालत नाही, दारू पिणे जुगार खेळणे हे प्रकार चालत नाही. म्हणून आम्ही लावली पाटी. म्हटलं तुम्ही ओळखता कसे? तर नाही असं काही नसतं. आणि कसे ओळखता? म्हणे हे सांगण्यामागचा हेतू फक्त एवढाच की आपल्यापेक्षा बद्दळ देश होते, आपल्या देशाबद्दल. पण माझा देश मोठा झाला पाहिजे, माझ्या देशामध्ये पैसा आला पाहिजे, माझ्या देशामधल्या प्रत्येक माणसाचं घर भरलं पाहिजे, पोट भरलं पाहिजे. याच्यासाठी इतका कडवट धर्म जर एक देश बाजूला ठेवून आपल्या देशाची प्रगती करू शकतो, तर आपली कोणती संस्कृती आपण घेऊन बसलोय याच्यासाठी अख्खा प्रदेश आपण रेटाड करायला निघालेलो आहोत. अख्खा महाराष्ट्र रेटाड करतोय. आणि कुठच्याही राज्यकर्त्यांना काही पडलेलं नाही. विलासराव देशमुखांना नाही आणि शरद पवारांना नाही, अजून कोणालाही नाही. शरद पवार कृषी मंत्री असून कापसाच्या प्रश्नावरती बोलताना दिसत नाही. प्रत्येक वेळेला साखर. बरं साखरेच्या माझ्या शेतकऱ्याबद्दल काही म्हणायचं नाहीये, त्यांनाही चांगला भाव मिळाला पाहिजे. तो आपला पश्चिम महाराष्ट्र तो देखील अजून प्रगत झाला पाहिजे. पण या इतक्या प्रगत पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील जेव्हा मी गेलो त्यावेळेला तिकडचा तरुण ज्यावेळेला मला भेटला, तिकडच्या महिला ज्यावेळेला मला भेटल्या, तिकडच्या महिलांमध्ये चेहऱ्यावरती देखील कुठे सुख नाही, कुठे समाधान नाही. हे समाधान परत आणण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आज माझ्या पक्षामध्ये काम करताना मला कल्पना आहे ना, तुम्ही सगळ्यांच्या समोर बसलेले आहात ना, हा आतापर्यंतचा अनुभव माझ्या पण डोळ्यासमोर आहेच की. झेंडा घेऊन एखाद्या पुढाऱ्याच्या मागे फिरायचं, घोषणा द्यायच्या, दिवस रात्र एक करायचा, घरी गेल्यावर काही शिवाय पडतात हे देखील मला माहिती. आलं कार्ट दिवसभर उघड हुंगून, काम ना धंदा, नोकरी नाही, पैसे कमवायला नको, नुसतं त्या पुढाऱ्याच्या मागे हिंडायला पाहिजे. झेंडा घेऊन रात्री येईल गिळायला परत. आजपर्यंत हेच ऐकत आलो ना. मला लोकांनी विचारलं की तुम्ही पक्ष बांधणीसाठी म्हणून एवढा कशाला वेळ लावताय? का तमाशाचा फळ काढत होतो?
नवीन मार्गाला सुरुवात. विचार नको करायला. इतकी लोक जर माझ्यावरती अपेक्षा ठेवून बसणार असतील, लोकांच्या आशा जर माझ्यावरती लागणार असतील, तर त्याचा विचार करून मला पाऊल जपून पुढे टाकायला नको. की आजपर्यंत बाकीच्यांनी जसा धर्मनिराश तुमचा केला, त्याचप्रमाणे जर उद्या मी देखील केला तर विश्वास तुम्ही ठेवणार कोणावरती? सतत त्या नवीन पुढारी जन्माला यायचा आणि त्यांनी भ्रमनिराश करायचा, याचा विचार करा ना. मी पक्षाचा ज्यावेळेला विचार करत होतो त्यावेळेला पहिला विचार माझ्या मनामध्ये आला की माझ्या पक्षामध्ये काम करणारा जो कार्यकर्ता असेल, त्याच्या घरच्या, त्याच्या घरी त्याचे वडील, त्याची आई, त्याची बहीण, त्याचा भाऊ, त्याची बायको, त्याची मुलं, यांच्या चेहऱ्यावरती एक प्रकारचं समाधान असलं पाहिजे की हा राज ठाकरे बरोबर आहे, हा कुठे फुकट गेलेला नाही मुलगा माझा. तर इतक्या प्रकारचा विचार करून जरी पुढचं पाऊल हळूहळू जरी टाकत असेल तर काय चुकलं माझं? काही जणांसारखे नुसते स्टाईल करत बसू. लोक विचारतात मला मराठी माणसाचं काय करणार का? अजेंडा घेतल्यावर ते सुटलं. मराठी माणसाचा महाराष्ट्रामध्ये उत्कर्ष होणार म्हणजे होणार. अहो पण मराठी माणसाचा उत्कर्ष म्हणजे गुजराताच्या कानपडीत नाही होऊ शकत, गुजराती माणसाच्या कानपडीत नाही होऊ शकत, मारवाडी माणसाच्या कानपडीत नाही होऊ शकत. आता ह्या माझ्या वाक्यावरती मला अनेक लोक विचारणार आहेत, मग मागचं ते रेल्वे आंदोलनाचं काय होतं? आजही मी तुम्हाला सांगतो की ते जे आंदोलन होतं, ज्यावेळेला आमची मंडळी ज्यावेळेला रेल्वेच्या ऑफिसमध्ये गेली आणि संपूर्ण देशभर रिक्रुटमेंट असतील प्रत्येक ठिकाणी रिजन वाईज, जर उत्तर भारताची उत्तर भारतामध्ये, तिकडच्या अजून राजस्थानची राजस्थानमध्ये, महाराष्ट्राची महाराष्ट्रामध्ये, तामिळनाडूची तामिळनाडूमध्ये, याचा अर्थ काय? याचा अर्थ जर इथे करणार असतील तर इकडच्या या प्रांतातल्या लोकांना इथे नोकऱ्या मिळायला पाहिजेत, याचा असा त्याचा अर्थ होतो. आणि जर ते त्या नोकऱ्या मिळवण्यासाठी म्हणून जर मला इथे कोणी असतील तर मला काहीच फरक पडत नाही ना. वर्षानुवर्षे इथे राहणारे कोणी बिहारी असतील, उत्तर भारतीय असतील, मी कधी बोललो त्यांना. पण जर इकडच्या नोकऱ्या बळकवण्यासाठी म्हणून जर बिहारमधले जर सध्या 5 लाख लोक जर इकडे येणार असतील त्याही नोकऱ्या बळकवण्यासाठी, तर इकडे राहणाऱ्या माणसांनी करायचं काय हा जर प्रश्न मला पडला, त्या काही चूक झाली? कसली आहे चूक? आणि मला तर फक्त सतत प्रश्न विचारत राहिले. आसाममध्ये ज्यावेळेला जाळपोळ झाली आणि माणसाला ठार मारले, त्याच्याबद्दल कोणी बोलायला तयार नाही, चकार शब्द करायला तयार नाही. आज अनेक लोक इथे राहतात, अनेक जाती धर्माचे लोक इथे राहतात, माझे अनेक असे अनेक जाती धर्माचे माझे पण मित्र आहेत. मूळ उद्देशापासून बाजूला हटत नाही. पण मी हा माझा महाराष्ट्र मोठा झाला पाहिजे, त्या माझ्या महाराष्ट्रामधल्या शेतकऱ्याला एक प्रतिष्ठा प्राप्त झाली पाहिजे. शेतीसारखा विषय, जोपर्यंत शेती या विषयाला ग्लॅमर येत नाही तोपर्यंत शेती हा विषय मोठाच होणार नाही. भविष्यामध्ये मला या महाराष्ट्रामधला जो शेतकरी आहे तो जीन्स आणि टी शर्ट घालून ट्रॅक्टर वरती बसलेला मला बघायचा आहे, त्याच वेळेला ही शेती मोठी होणार. नाही तर आपलं चालू आहे आमची माती आमची माणसं आणि आमच्या माणसांनी गेलेली आमची माती. कोण आकर्षित होईल? शेती हा महाराष्ट्रामधला आकर्षणाचा विषय बनवण्यासाठी देखील माझी पावले उचलली जाणार आहेत. पक्षाची रचना कशी असेल? भौगोलिक दृष्ट्या असेलच असेल, पण त्याचबरोबर पाणी, वीज, रस्ते याच्यासाठी वेगवेगळ्या कमिटी असतील, वेगवेगळे सेल्स असतील, ते त्या विषयांवरती काम करतील. लवकरच मी आताच हे सगळं झालं ते पुढच्या 15-20 दिवसामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर नोंदणीची मोहीम सुरू करतो आहे. या नोंदणीच्या मोहिमेमध्येच मला अनेक सितारे हिरे माणकी मिळणार आहेत. ते झाल्यानंतरच पक्षाची पद मी नंतर जाहीर करीन. काही असेल तरी निघावं. याचा काय फार वेळ घेत नाही, पण माझ्या डोळ्यासमोरचा महाराष्ट्राबद्दलचं माझं स्वप्न आर्थिक दृष्ट्या सक्षम होणं हा महाराष्ट्र गरजेचा आहे. कसले आपण लाख आणि 1.25 लाखाच्या कर्जाचा आपण विचार करतोय? या विदर्भामधला तरुण, या मराठवाड्यामधला तरुण, या पश्चिम महाराष्ट्रामधला तरुण, उत्तर महाराष्ट्रामधला तरुण, कोकणामधला तरुण आणि खास करून या मुंबईमधला तरुण का विकलांग आहे का, अपंग आहे का, मंदबुद्धीचा आहे? कसली लाख आणि 1.25 लाखाचे आपण कर्ज घेऊन बसलो? या महाराष्ट्रामध्ये इतकी ताकद आहे, उद्या 10 लाख कोटीचं जरी कर्ज आपण काढलं तरी द्यायची आपली क्षमता आहे, हे विसरू नका. अनेकांना असं वाटेल हा काय बोलतोय बावळटासारखं, त्याला काय अंक कधीतरी कळतं का, याला अर्थ कधीतरी कळतं का, असे अनेक जण म्हणतील. पण मी आज या सगळ्या विषयांवरती मी तज्ञांशी बोलतोय की हे काय करता येईल. कापूस इकडे पिकतो, सूतगिरण्या बलतीकडे, ऊस इकडे पिकतो तर विदर्भामध्ये साखर कारखाने, कशाचा कशाला सांग पत्ता नाही.
हे सगळं बदलून टाकण्यासाठी, हे सगळं ढवळून काढण्यासाठी, तुमच्यामधले चीड निर्माण करण्यासाठी आज मला सांगा, तो करदाता आहे, त्या करदात्याला नक्की काय मिळतंय? तुम्ही फक्त कर भरताय, पण सरकार आणि करदाता याच्यामध्ये एक प्रकारचं अग्रीमेंट असतं. अग्रीमेंट कसलं असतं की मी कर भरीन, तुम्ही मला या सगळ्या गोष्टी द्या. आणि एक बारीकसा विचार नेहमी पहिला मनामध्ये येतो. एखादं घर, एखादी महिला, त्यावेळेला तिचा मुलगा ज्यावेळेला संध्याकाळी शाळेमधून घरी येत असेल, तो आल्यानंतर त्या महिलेला पडत असलेला पहिला प्रश्न असेल की मी याला संध्याकाळी खेळायला बाहेर कुठे घेऊन जाऊ, याला मी फिरायला बाहेर कुठे घेऊन जाऊ. आज महिलांचे अनेक प्रश्न आहेत. आज मुंबईमध्ये रेल्वेमध्ये फिरणाऱ्या ज्या महिला आहेत, असुरक्षितपणे वावरत असतात. आज इथे अनेक महिला इथे जमलेल्या आहेत. आज खास करून मी आपल्याला सांगतो, याच्यावरती देखील योजना आखली जाते की मुंबईच्या रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या ज्या महिला आहेत, इतरही महिला आहेतच, पण खास करून रेल्वेतल्या, त्यांच्या संरक्षणासाठी देखील मी संपूर्ण मुंबईवर एक फळी उभी करतोय. कोण हात लावतो बघतो. हे बारीक सारी सगळे विषय, छोटे छोटे विषय असतात, पण त्याच्यामध्ये सरकारला काही पडलेलं नाही, काही घेणं नाही. आज मुंबई महानगरपालिकेचा ज्यावेळेला विचार करतो, त्याला पहिला पुढचा आयुक्तांकडे, आयुक्त काय म्हणतात. ज्यावेळेला विजेचा प्रश्न उभा राहतो, शेतीचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न, इतर विद्यालयांचा प्रश्न, शिक्षणाचा प्रश्न, मंत्र्यांचा सोडा, पण बाकीच्या शासकीय अधिकाऱ्यांना विचारलं नको ना. फक्त मंत्र्यांनी याची उत्तर द्यायची. आणि या शासकीय अधिकाऱ्यांनी काय करायचं, हे लोकांसमोर कधी येणार. माझी भविष्यामध्ये जी कुठची आंदोलन असतील, एक तर बाप दाखवा, नाहीतर श्राद्ध घाला, या विषयावर तेच असतील. या सरकारी अधिकाऱ्यांना त्यांना येऊन जाब हा द्यावा लागेल, नुसत्या मंत्र्याला येऊन चालणार नाही. यांनी आत बसायचं, यांनी गाड्यांमध्ये फिरायचं. लोक 12-12 लोड शेडिंग चाललंय. शिक्षणाचा म्हटल्यामुळे रस्त्यावरती फिरता येत नाही. सर्व बाजूनी बदबसपुरी माती असताना बाकीचा सगळं ऐश्वराबाद सगळं चाललंय. या सर्व विषयांवरती माझं काम चाललंय. भविष्यामध्ये तुम्हाला आंदोलन दिसतीलच, कळतीलच, याच्यावरच्या उपाययोजना देखील दिसतील तुम्हाला. मुंबई महानगरपालिका आहे, इतर निवडणूक लढवणारच आणि येणाऱ्या सगळ्या निवडणुका लढवूच. पण माझा जो महाराष्ट्राची ब्ल्यूप्रिंट तयार करण्याचं जे काम चाललंय, ते फक्त एवढ्यासाठीच की उद्या जेव्हा कधी मी महाराष्ट्राच्या सत्तेला ते हात घालेन, त्यावेळेला महाराष्ट्राची ब्ल्यूप्रिंट माझ्याकडे तयार असली पाहिजे. त्याच्यानंतर डोकं खाजवत नाही बसणार की आता काय करायचं. हा महाराष्ट्र इतका मोठा व्हावा, इतका प्रगत व्हावा, माझी एवढी फक्त तीच इच्छा आहे की हे कार्य माझ्या हातून घडो. हा महाराष्ट्र इतका मोठा व्हावा की अख्ख्या जगाला त्याचा हेवा वाटावा, असा महाराष्ट्र माझा उभा राहावा, हेच माझं स्वप्न आहे. उद्या 15-20 वर्षानंतर कधी केव्हा का अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष ज्या वेळेला या देशामध्ये येईल, हे नुसतं स्वप्न नाहीये, तुमच्या टाळ्या मिळवण्यासाठी पण बोलत नाहीये. पण पुढच्या 15-20 वर्षानंतर जेव्हा कधी या अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष आपल्या देशामध्ये येईल, त्याच्या अजेंड्यावरती एक गोष्ट नक्की पाहिजे की मला महाराष्ट्रात जायचंय, तिकडे विदर्भामध्ये असं झालंय, तिकडे मराठवाड्यामध्ये असं झालंय, मला तिकडे जायचंय, त्यांना भेट द्यायची आहे. हे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला वाटलं पाहिजे. इथपर्यंत माझा महाराष्ट्र मोठा झाला पाहिजे, हेच माझं स्वप्न आहे. हे स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनात आपल्या सगळ्यांचं सहकार्य, आपल्या सर्वांचं प्रेम, हे सतत माझ्या पाठीमागे राहो. ही ताकद आपण सतत माझ्या पाठीमागे उभी राहो, एवढीच फक्त इच्छा एक आपल्याला समोर व्यक्त करतो. आज इथे खास करून प्रिंट मीडियाचे, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे जे कोणी लोक आलेले आहेत, गेले 2-3 महिने 4 महिने आपण जे माझ्यावरती प्रेम दाखवलं, हे प्रेम सतत आपण माझ्यावरती ठेवावं अशी एक इच्छा बाळगतो. आणि नवीन महाराष्ट्राचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने आपण सर्वांनी वाटचाल करावी, अशा एक विश्वास आपल्यासमोर ठेवून आपली सर्वांची मी रजा घेत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर